आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। आज राष्ट्रीय विज्ञान दिन या दिनानिमित्त श्री गुलाम सर अकॅडमी यांच्या वतीने नुकतीच राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलाम सर होते, तर प्रमुख अतिथी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर होते। श्री गुलाम सर अकॅडमी यांच्या वतीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात। त्यापैकी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार करून या प्रोजेक्टविषयी संबंधित माहिती सादर केली। पाहूया हा वृत्तांत। कसं तयार केलं तुम्ही हे इस्टिमेट? आम्ही एक पेपर होता, पेपर सांगितलं होतं स्टेप बाय स्टेप कसं तयार करून त्याच्यावर पाहिलं आम्ही। त्याच्यात जे असे जे पार्ट होते ते पार्ट अटॅच केले, असेंबल केले माहिती। कुठून आणले हे सर्व? हे बेसिकली आणि विज्ञानाचा प्रयोग करण्यासाठी हे पार्ट्स वेगवेगळे होते, त्याला मग एका ठिकाणी आम्ही असेंबल केलं समजा, आणि म्हणजे मुलांनीच असेंबल केलं। आणि याच्या माध्यमातून कसं फ्युचरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पण लावू शकतो आणि रिमोट सेन्सिंग पण लावू शकतो, जेणेकरून ड्रोनसारखा ते पण वर्क करू शकतो। जसा आर्मीमध्ये डिफेन्समध्ये मुलांना समजा बॉर्डर क्रॉस करायचं आहे किंवा याला जर आपण ड्रोन लावला क्रॉस न करता डायरेक्ट फ्लाईट पण करू शकतो, असं आमचं प्लॅनिंग आहे मुलांचं। आणि त्याच्यामध्ये आता स्पीड ब्रेकर आलं म्हणजे मल्टीपर्पज व्हेकल हे राहणार, असं याचं हे आहे। तर सुरुवातीला यांनी एक ढाचा तयार केलेला आहे, याच्यामध्ये बाकी सर्व असेंबल करतील। आणि या चौघांचं मेन तर योगदान आहेच आहे, सोबतच बाकीचे म्हणजे मुलं आहेत ते पडद्याचे मागचे विद्यार्थी समजा, अशा प्रकारे त्यांनी पण मेहनत केली, बाकीच्यांनी पण आयडियाज दिलेली आहे। ही सर्व मुली त्याच्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल किंवा तर तुमच्यासाठी माझा प्रयत्न असं राहणार की आपल्याकडे सायन्सचे प्रयोग आपण करून ठेवलेले आहे, आपल्याकडे सायन्सचे किट आहे। तर आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण आज एक प्रण घेऊया, प्रॉमिस करूया स्वतःला आणि अकॅडमीकडून या आपल्या देशासाठी की विज्ञानामध्ये जितकं चांगलं होऊ शकेल तितकं चांगलं आपण एखादा तरी प्रोजेक्ट बनवू, जेणेकरून एक गाव पातळीवर, त्याच्यानंतर तालुका पातळीवर, त्यानंतर जिल्हा पातळीवर आणि जर शक्य झालं तर राज्य आणि देश पातळीवर आपलं एक प्रोजेक्ट जाईल, अशा लेवलचा आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे। हा माझा निर्धार आहे आणि होप आपण एक आशा बाळगूया की आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक ना एक असा प्रोजेक्ट नंतर भविष्यामध्ये बनवूया। आज राष्ट्रीय विज्ञान दिवसाचं निमित्त साधून आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र।